तर ईश्वरी भिसे प्रकरणावर सुषमा अंधारेंचं मन हेलावून टाकणारं पत्र आहे। संपूर्ण कार्यकर्ता जमातीला धडा शिकवण्याची गरज आहे। दादा हो, तुमच्या कुटुंबाचा विचार करा, असं सुषमा अंधारे कार्यकर्त्यांना आर्त हाक घालत हे पत्र लिहित आहे। पाहूया। प्रिय कार्यकर्ता दादाताई, गेल्या 2-3 दिवसांपासून आपल्याला लिहावं बोलावं असं फार आतून वाटत आहे। पोटात खोलवर खड्डा पडल्यासारखं वाटतंय। सुशांत भिसे यांची पत्नी ईश्वरी हिने जीव गमावला। रुग्णालय प्रशासनावर काही कारवाई होईल का यावर शंकाच आहे। सरकारही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांचा अनागोंदी कारभार उघडा पडला। नेमलेले आयोग समित्या चहा बिस्किटांपुरत्या असे सीमित राहतील। असंवेदनशीलता, हलगर्जीपणा, दिरंगाई, दवाखान्यांचे कत्तलखान्यातले रूपांतर याही चर्चा हळूहळू मागे पडतील। पण तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहील। मुळात हा जीव का गेला? जर या कुटुंबाकडे 10 लाख रुपये असते तर हा जीव वाचला असता का? सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा स्वीय सहाय्यक म्हणणाऱ्या माणसाची ही आर्थिक विपन्नावस्था का व्हावी? या प्रकरणाच्या निमित्ताने संपूर्ण कार्यकर्ता जमातीला एक धडा शिकण्याची गरज आहे। जो कार्यकर्ता पुढारांच्या मागे ऊर फुटेस्तोर धावत राहतो त्याची संबंधिताला खरंच गरज असते का? जो कार्यकर्ता माझ्यासाठी 24 तास घरादारावर तुळशीपत्र ठेवून पूर्ण वेळ काम करत असेल आणि त्याच्या कुटुंबाप्रती माझ्या जबाबदारीचं मला भान नसेल तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर। नेत्याने नुसता पाठीवर हात टाकला की फुरफुरणारे कार्यकर्ते, नेत्यांनी आपल्याला 4 चौघात ओळखीच्या आवाजाने हाक मारली याने हरकून जाणारे, नेत्यासाठी सोशल मीडियात बाजू मांडून स्वतःवर केसेस ओढवून घेणारे, दादा हो, हे सगळं करण्याच्या आधी तुमच्या कुटुंबाचा विचार करा। तुम्ही तुरुंगात गेलात तर तुमच्या कुटुंबाशिवाय दुसरा कोणीही मदतीला येणार नाही। तुम लढो हम कपडे संभालते हे या टाईपच्या भुरट्या लोकांपासून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सावध व्हा। आधी स्वतःला आधार द्या। जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला। आपली बहीण सुषमा अंधारे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।